नमस्कार. सादर करत आहोत समुद्र मंथन, सत्ययुग ते कलियुग. सत्ययुगातील समुद्र मंथनाची कथा आपल्या सर्वांना परिचित आहेच. कलियुग पण या मंथनास कसे समरस होते ते आपण बघूयात. कूर्मरूपी लोकशाहीचे चार स्तंभ, जे की कार्यपालिका, न्यायपालिका, विधिमंडळ आणि प्रसार माध्यम, या चार स्तंभावर आपला देश छान प्रकारे उभा आहे. परंतु दुराचार, भ्रष्टाचार, व्यभिचार, अत्याचार, जातीयवाद, नास्तिकता, तंत्रज्ञानाचा गैरवापर इत्यादी गोष्टींची हलाहल विष सर्व दूर पसरत आहे. वरील सर्व दुर्गुण असलेले दानवरूपी भ्रष्टाचारी वर्ग व दुसरीकडे तुटपुंजे सामाजिक प्रामाणिक वर्ग, या दोघांमध्ये मंदार पर्वतरूपी आपला देश घुसळला जातोय. भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नागाच्या रूपात आपली मानवजात भरडली जाते आहे. परंतु आता या दानवांवर विजय मिळवण्यासाठी सामाजिक एकतेने, संविधानिक मार्गाने प्रामाणिक कर्मचारी वर्ग, समाजसेवी नेते मंडळी यांचे बळ वाढवण्यासाठी आपला नवयुवक सज्ज झाला आहे. लवकरच आपला देश या विळखातून सुटून सुवर्णमय अमृत क्रांती आणेल, यात काही शंका नाही. गणपती बाप्पा मोरया.